मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं, काल में कुछ काला है, एसपी अंदर से कुछ तो ले वाला है. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे अवलादी कसले आहेत. अरे आमच्यात दम आहे का. आहे ना, एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. नीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला. ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो बांगो बांगो. हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खोलाशे, द्या आम्हाला शा. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई. मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी. असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. सिंपल पेंडुलम आहे का, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे अवलादी कसले आहेत. हे असले पिलावळ कशी सांभाळता. अरे आमच्यात दम आहे का. आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला. ते दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा. पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो. याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता. वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं. हे वागणं बरं नव्ह. तुम्ही सुद्धा म्हणतात संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. ओबीसी समाज संपूर्ण माग. आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली. फक्त मराठ्याची आहेत का. आम्ही दादा आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले. याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याची मतं नाही पडले का. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात तुम्ही. तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने. आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. एसपी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले एसपी
मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे एसपी बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. ती फक्त 22 CSC सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला एसपी गुन्हा दाखल करीत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है. एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.